आढावा घ्यायचा आहे धुरळा निवडणुकीचा। आणि यानंतर निवडणुकीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामधल्या स्थानिक राजकारणातला चर्चेतला विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। काही दिवसांपूर्वी राज्यामधल्या नगरपंचायती आणि नगर परिषदा याच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी उद्यापासून म्हणजे 10 नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले। राज्यासह केंद्रामध्ये 3 पक्षांचं महायुतीचं सरकार आहे। आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका होती। मात्र निवडणूक जशी जवळ येते त्यानुसार स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगवेगळ्या भूमिका मांडतात। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि यानुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी काल पुण्यात म्हटलंय। निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत। आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला। निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता। मात्र स्वतः अजित पवार यांनी आता या सगळ्या चर्चांवरती पडदा टाकलेला आहे। या चर्चा आपण ऐकलेल्या आहेत मात्र असं काहीही होणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे। मी पण ती चर्चा ऐकली। मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसं काही होणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली आहे। या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या सोबत जायचं नाही अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याची माहिती मिळते। त्यासोबतच निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या आणि पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकांना देखील संधी द्या अशा स्पष्ट सूचना शरद पवार यांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी केली जाते। 11 नोव्हेंबरला मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। या बैठकीमध्ये भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली जाणार असल्याचं बोललं जात आहे। भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी युतीमध्ये लढेल तर काही ठिकाणी स्वबळावरती लढवणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली। मैत्रीपूर्ण लढतीमध्ये महायुतीमध्ये कटुता येणार नाही याची काळजी घेतली जाईल असा विश्वास देखील मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला। सगळे मिळून एक कोर कमिटी काल आम्ही पुण्यातल्याच एकूण निवडणुकीच्या नियोजनासाठी बसलो होतो। निश्चितपणे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रानं भरभरून यश संपादित केलं। जनतेमध्ये पुन्हा एकदा समर्थन प्राप्त करण्यासाठी आम्ही सगळेजण आता तयारीला लागलो। राज्यामधल्या सर्वच नगरपालिकांवरती भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केलाय। फक्त नगरपालिकाच नाही तर जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये देखील भाजपचा विजय होईल असं खडसेंनी म्हटलंय। तसंच युतीच्या संदर्भात 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती देखील रक्षा खडसे यांनी दिली। विश्वास तर आम्हाला पूर्णच नगरपालिकांवर आहे की सगळ्याच नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील। कारण की शेवटी निवडणूक आल्यानंतर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा नेते असतील, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आम्हाला हाच आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ही सत्ता नगरपालिकेवर किंवा जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी येईल।
कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. म्हात्रेंचा भाजपमधला पक्षप्रवेश हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो. पण या पक्षप्रवेशाच्या नंतर डोंबिवलीमध्ये शिंदेंना शह देण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण कल्याण डोंबिवली हा देखील शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातोय. या ठिकाणी श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. एकीकडे भाजपची स्वबळाची तयारी सुरू असताना दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपनं शिंदेंना शह दिल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकांसाठी मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. मुंबईमधील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी मनसेकडून दोघांची निवड करण्यात आली. तर मतदानाच्या दिवशी दुबार मतदान करणाऱ्यांवरती देखील मनसे नजर ठेवणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलो रेचा नारा देणार का असाही सवाल उपस्थित झालाय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तसे संकेतही दिले. इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती अवलंबून नाही असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल. कारण इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही. तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे. त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील. मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवरती चर्चा होईल. तसंच येत्या 12 नोव्हेंबरला आघाडीच्या संदर्भात सर्व निर्णय स्पष्ट होतील असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता दुसरा आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या भूमपरांडा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली आहे. तानाजी सावंत यांना परांडा नगर परिषदेमध्ये एकला चलो रेचा नारा दिला. तर एकला चलो रेचा नारा शिवसेनेनं दिला नाही. मोठ्या पक्षानं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे आम्ही गाफील न राहता तयारी सुरू केल्याचं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलंय. तर या नगर परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपच्या सोबत निवडणूक लढण्याची चिन्ह आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील त्याला साथ आहे. ज्या कारणावरती पक्ष फुटला, गोबाटागस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी राष्ट्रवादी ब, राष्ट्रवादी क, राष्ट्रवादी क ड, काँग्रेस, आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत. ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातनंच आमचा विजय